मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता हे अशा पद्धतीने कोंबड्यांची आवक या लोणंदच्या बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये डीपी क्रॉस, त्याचबरोबर म्हणजे गावरान तर काही ह्यात दिसत नाहीत, पण डीपी क्रॉस, सोनाली आणि कावेरी. सोनाली आणि कावेरीचे कोंबडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे सर्व कोंबडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर कोंबड्यासुद्धा आहेत काही प्रमाणात, हे बघू शकता. सोनाली आणि कावेरी अशा क्वालिटीत आपल्याला या ठिकाणी कोंबड्या आणि कोंबडे पाहायला मिळत आहेत. ह्यांच्या काय किमती द्या? 400 रुपये. किती? 400 रुपये. 400 रुपये नग याप्रमाणे. आणि अंदाजे यांचं वजन 1 किलोच्या आसपास. 1.5 किलो. 1.5 किलोच्या 1600-1700 ग्रॅम वजनाचे कोंबडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे बघू शकता, 400 रुपये नग याप्रमाणे यांच्या किमती सांगतायत. अशा चांगल्या चांगल्या क्वालिटीतल्या कोंबड्या आपल्याला या लोणंदच्या बाजारमध्ये पाहायला मिळत आहेत. हे बघू शकता. हे पण मला वाटतं सोनालीतलेच. सोनालीचे कोंबडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बऱ्यापैकी सोनाली आणि कावेरीचेच कोंबडे या लोणंदच्या बाजारामध्ये त्यांची आवक आपल्याला नमस्ते पाहायला मिळत आहेत. हे बघू शकता. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, एका कोंबड्याचं वजन हे साधारण 1900 ग्रॅमपर्यंत वजनाचा कोंबडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि हा कोंबडा आहे डीपी क्रॉस. हे बघू शकता, डीपी क्रॉसचा कोंबडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. किंमत किती म्हणता याची? 400 रुपये नग याप्रमाणे यांची किंमत आपल्याला विशाल शेठ सांगतायत. तर अशा पद्धतीनं हे डीपी क्रॉस, त्याचबरोबर कावेरी, अशा वेगवेगळ्या क्वालिटीचे कोंबडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, राजहंसची सुद्धा आवक आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळते. राजहंस साधारण ह्याची किंमत, राजहंसची काय किंमत आहे? 4000 रुपये जोडी याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता. त्यांचं पाय नाही ना बांधले? बांधलेत ना? काढून दाखवा की. या ठिकाणी बघू शकता, 4000 रुपये जोडी याप्रमाणे राजहंस आपल्याला पाहायला मिळतोय. पलीकडली मादी आणि अलीकडला नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे बघू शकता. राजहंस 4000 रुपये जोडी याप्रमाणे. जर अशा क्वालिटीतले राजहंस तुम्हाला पाळायचे असतील तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. मी नंबर टाकतो. ठीक आहे. राजहंसची अंडी हे पावसाळ्यातच चालू होतात. मित्रांनो, ह्या जर दिवसात तुम्ही अशा क्वालिटीमधले राजहंस खरेदी केले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. ह्याची म्हणजे अंडी घालते. हां, हे स्वतः पिल्लं काढतं का? म्हणजे कोंबडीसारखं? हां, कोंबडीसारखं हे राजहंस स्वतः पिल्लं काढतं. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच हे खरेदी केलं तर फायदा होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा. मित्रांनो, आज मी आलो लोणंद या ठिकाणी. लोणंदचा कोंबड्यांचा बाजार पाहण्यासाठी. या ठिकाणी बघू शकता तुम्ही डीपी क्रॉस, कावेरी, सोनाली अशा, त्याचबरोबर गावरान क्वालिटीतल्या कोंबड्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता, अशा सुद्धा क्वालिटीतल्या कोंबड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हो, ही कुठल्या आहेत? सोनालीच्याच कोंबड्या या ठिकाणी. जास्त करून सोनाली आणि डीपी क्रॉसमधल्या हां डीपी क्रॉसमधल्या आणि सोनालीच्या कोंबड्या आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये जास्त करून पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असे व्यापाऱ्यांची सुद्धा गाडी आलेली आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता, अशा क्वालिटीतल्या सुद्धा कोंबड्या. त्याचबरोबर आणि हे सुद्धा डीपी क्रॉसमधलेच. जास्त करून डीपी क्रॉसच लोणंदच्या बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गावरान क्वालिटीतले एक सुद्धा कोंबडी या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. हे बघू शकता, अशा प्रकारे मोठ्या संख्येने व्यापारी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये बदकंसुद्धा आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत. हे बघू शकता, 900 रुपयांना एक याप्रमाणे, 1800 रुपयांना जोडी अशा प्रकारे. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता, हे अशा क्वालिटीतली बदकं आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत. तर
त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कोंबडी आणि हे काळ्यातले कुठले देशी नाही वाटत ते देशीच्या कोंबड्या खुडूक होत्यात का ह्या अंडे घालतात ना अंडे घालतात म्हणून खुडूक झाल्या पाहिजेत तर अशा क्वालिटीतल्या कोंबड्या आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात या व्यापाऱ्याचं म्हणणं आहे की हे गावरान क्वालिटीतल्या कोंबड्या आपल्याला म्हणजे सांगतायत काय किमती म्हणता ह्यांच्या 600 रुपयाला जोडी 600 रुपयांना जोडी याप्रमाणे यांच्या किमती सांगतायत हे बघू शकता या क्वालिटीमधल्या कोंबड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तो कोंबडा दिसतोय काळा अशा क्वालिटीत कोंबड्या या ठिकाणी कोंबड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांनी आणलेल्या अशा गावरान क्वालिटीतल्या कोंबडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हे सगळे गावरानमधलेच काय किमती सांगताय 900 रुपये या कोंबड्याची किंमत सांगतायत हे बघू शकता या ठिकाणी 900 रुपये किमतीचा कोंबडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अंदाजे ह्याचं 1.5 किलोच्या वरती वजन असेल असं म्हणजे मला तर वाटतं 1.5 किलो प्लस वजन असेल अशा प्रकारचा गावरानमधला कोंबडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता हा सुद्धा गावरान क्वालिटीतलाच कोंबडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वालिटीतले जर कोंबडे खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता विशाल शेठ नमस्ते नमस्ते ते ब्लॅक ॲस्ट्रोलॅब कोंबडीबद्दल सांगा जरा माहिती ब्लॅक ऑस्ट्रोलॉप कावेरी डीपीपेक्षा अंड्याचं प्रमाण जास्त आहे आणि 280 पर्यंत अंडे आरामात कोंबडी देते 280 हा आणि रोगप्रतिकार शक्ती पण चांगली आहे आणि जसं डीपीचं वजन होतं तसं तिचं पण बऱ्यापैकी वजन होतं 1400-1500 ग्रॅमची कोंबडी होती आणि अंड्याचं प्रमाण भरपूर आहे ब्लॅक ऑस्ट्रोलॉपला जसं की डीपी कावेरीपेक्षा पण जास्त आहे सगळ्यात जास्त आता अंड्याला तेवढीच चालली ब्लॅक ऑस्ट्रोलॉप जास्त अंडे ब्लॅक ऑस्ट्रोलॉप त्यांचा अंदाजे वजन किती होतं वजन साधारणतः कोंबडी 1400 ग्रॅम पर्यंत जाते आणि कोंबडा 1600-1700 ग्रॅम पर्यंत आरामात जातो आणि दिसायला पण ऍक्टिव्ह पक्षी पण पूर्ण काळ असल्यामुळे लोकांना काय वाटतं की कडकनाथ आहे पण कडकनाथ नाही ब्लॅक ऑस्ट्रोलॉप वेगळी आणि कडकनाथ वेगळी येते असं आहे बरं ते म्हणजे त्या दोन्हीत काय फरक आहे फरक कडकनाथ थोडा बारीक राहतो पक्षी आणि ब्लॅक ऑस्ट्रोलॉप मोठा होतो कडकनाथपेक्षा फक्त कलर सेम आहे पण कडकनाथचं आतमध्ये मटन पण काळं निघतं आणि ब्लॅक ऑस्ट्रोलॉपचं आपलं रेग्युलर जसं मटन आहे तसंच आहे ब्लॅक ऑस्ट्रोलॉप दोन्हीसाठी चालते मटणासाठी पण आणि अंड्यासाठी पण बरोबर त्यामुळे ब्लॅक ऑस्ट्रोलॉप आता सगळ्यात चांगली चालली आहे मार्केटला अंड्यासाठी तर सगळ्यात चांगली चालली आहे समजा एखादं लहान पिल्लू आहे ब्लॅक ॲस्ट्रोलॅबचं एक दिवसात जर पिल्लू असेल तुमचं तर साधारण एक 5 महिन्यानंतर अंड्याला चालू होते 5 महिने 5 महिने लागतातच 5 महिन्याच्या पुढे चालू होते अंड्याला मग आता ती कोंबडी अंडी उभावती का नाही उभवत नाही उभवत नाही तिला खुडूक होत नाही ना गावरांसाठी खुडूक नाही होत आपलं नॉर्मल जशी डीपी कावेरी आहे ना तशीच ती पण राहते फक्त अंडी जास्त आहेत आणि पिल्लं स्वतः नाही काढत ती तिची पिल्लं मशीनमध्ये किंवा दुसऱ्या साध्या कोंबडी खालीच काढावं लागतात बरं चालेल धन्यवाद